बॉस मराठीच्या घरात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हळूहळू का होईना पण सध्या चर्चेत येताना दिसत आहे। मालवणी इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख असलेली अंकिता तिच्या भांडी घासण्याच्या ट्रॉमावरून चांगलीच ट्रोल झाली। मात्र तिच्या या भांडी घासण्याच्या ट्रॉमा मागचं कारण तिचं फसलेलं रिलेशन असल्याचं सांगितलं जातं। अंकिता वयाच्या 16व्या वर्षी प्रेमात पडली होती। मात्र ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली तो मुलगा तिच्यापेक्षा वयानं 10 ते 12 वर्षांनी मोठा होता। त्यांच्यात चक्क एका जनरेशनचा गॅप होता। मात्र त्याच्यासाठी तिनं घर सोडून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। आज आपण तिच्या या लव्ह स्टोरी बद्दलच जाणून घेणार आहोत। अंकिताच्या घरी सुरुवातीपासूनच खूप शिस्तीचं वातावरण होतं, ज्याचा तिला कंटाळा आला होता। त्या दरम्यान तिच्या आयुष्यात एक मुलगा आला, जो तिची काळजी घेत होता, लाड करत होता, चॉकलेट आणत होता, सिनेमाला घेऊन जात होता। त्यामुळे तिला आपल्यासाठी आपले आई बाबा काहीच करत नाहीत अशी भावना निर्माण झाली। त्यामुळे ती आई बाबांना उलट उत्तरं द्यायला लागली। इतकंच नाही तर तिनं त्यावेळी तिच्या आई बाबांना तुम्ही माझ्यासाठी काय केलंय असा प्रश्न विचारला होता। याबद्दल ती सांगते की मी जेव्हा वयानं 11 वर्ष मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात होते तेव्हा एक क्षण असा आला ज्यावेळी तिला तिच्या घरच्यांचा खूप राग आला होता। या सगळ्याला कंटाळून एक दिवस ती त्याला भेटायला गेली आणि आपण लग्न करूया असं म्हणाली। त्याच वेळी अंकिताच्या आईला कुणीतरी सांगितलं की अंकितानं लग्न केलं। अंकितानं लग्न केलंच नव्हतं, पण तिच्या भावाच्या एक्स गर्लफ्रेंडनं ही अफवा सगळीकडे पसरवली। आता आई आपल्याला शोधत तिथं येणार म्हणून मी त्या मुलाच्या घरी जाऊन राहिली असं अंकिता म्हणाली, कारण ती आता 18 वर्षांची झालेली होती आणि तिला काय करायचं ते मी करू शकते असा आत्मविश्वास देखील होता। त्या मुलाचा जॉब मुंबईत असल्यामुळं त्याला तिथं जावं लागलं होतं, पण अंकितानं त्याच्याच घरी राहून तिचे पुढचे शिक्षण पूर्ण केले। 6-7 महिने मी तिथे राहिले, पण आता त्या कृत्याची जाणीव मला होते की आई बाबांना त्यावेळी काय वाटत होतं। या सगळ्यात माझे त्या मुलाशी लग्न होईल किंवा नाही ती गोष्ट वेगळी होती, पण त्याची आई मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती। त्यांनी तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला होता। पण 1.5 महिन्यातच मला जाणीव झाली की प्रेम बिम काही नसतं, आई वडीलच सर्वस्व असतात। पण त्यानंतर परत कसं जायचं म्हणून माझ्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता। माझ्या बाबतीत सगळ्यांना माहीत झालं होतं, त्यामुळे त्या 4 लोकांना मी कुठल्या तोंडानं उत्तर देणार असे प्रश्न तिच्या मनात येत होते। 1-1.5 वर्ष गेलं, त्यात तिनं शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला। तू काहीच करू शकणार नाहीस, तुला इंजिनिअरिंगला सुद्धा कमी मार्क्स मिळतायत, तू फक्त भांडीच घासशील असं जेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिला बोलू लागला ते ऐकून तिला आपल्या निर्णयाचा हळूहळू पश्चाताप होऊ लागला। मात्र अंकिताचं लग्न त्याच्यासोबत जरी झालं नव्हतं तरी त्याची आई तिच्यासाठी सासूप्रमाणेच होती। तिनं तिला प्रेरणा दिली, ती तिच्यासाठी आईच होती। पण 2 वर्षानंतर सतत त्याच गोष्टी पाहून अखेर तिनं घरी जाण्याचा निर्णय घेतला। तो मुलगा छान वागेल आपल्याशी हा विचार तिच्या मनात यायचा, पण तसं मुळीच घडत नव्हतं। शेवटी आई वडील आपल्याला पुन्हा घरात घेतील की नाही ही धाकधूकही होती, पण आई वडिलांनी अंकिताला समजून घेतलं, तिला पुन्हा स्वीकारलं, तिला घरात घेतलं। आज अंकिता सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय आहे। तिच्या याच लोकप्रियतेमुळे तिला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली। आता बिग बॉसच्या घरात अंकिता कुठवर मजल मारते हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल।